जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. आपल्या युद्ध सामर्थ्यावर विश्वास असणं यात काही चूक नाही, पण शंका ही मोठं घर तयार करते, विनाशाची सुरुवात करते. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. मृगया फक्त यासाठी केली होती की दुर्योधनाबरोबर संवाद व्हावा, पण तो संवाद अजगराच्या विळख्यामुळे जागीच थांबला. पण मग मुख्य मुद्दा तसाच राहिला. एका सैनिकाकरवी कर्णानं निरोप धाडला की त्याला काही बोलायचंय. 1 मिनिटही वेळ न दडवता दुर्योधनापर्यंत निरोप पोहोचला. कर्णाला काही बोलायचंय या संदेश प्राप्तीच्या दुसऱ्याच क्षणी अगदी आपला उपचार तसाच सोडून दुर्योधन झपझप चालत कर्णाकडे आला. बोला अंगराज, काय म्हणत होता? कर्ण काही बोलणार याआधीच त्याचं लक्ष प्रभंजनाकडे गेलं. तो तसाच तिथंच स्थिर उभा होता. दुर्योधनाच्या ते लगेच लक्षात आलं. तो कडाडला, प्रभंजना! तो लगेच क्षणार्धात तिथून गायब झाला. कर्ण पुढे म्हणाला, पितामहांशी भेट झाली. ते अजूनही असंच समजतात की तू पांडवांना घाबरून आहेस? त्यावर दुर्योधन शांतपणे म्हणाला, कर्णा, पितामहांचं पांडव प्रेम हे तपातपांचं आहे. त्यात आपल्या बोलण्याला, वागण्याला, किंबहुना कर्तृत्वाला कवडीचंही मोल नाही, आणि ते स्पष्टपणे जाणवतं. पण हस्तिनापुरावर राज्य म्हणजे सरळ सरळ सामर्थ्याची परीक्षा आहे. मग कर्ण उद्गारला, मग तू कसली वाट पाहतोस? तुला दुसऱ्या इतर कुरु योद्धांची वाट आहे का? नाही कर्णा, असं काही नाही. पण दुसरा कुठला मार्ग निवडावा हे सुचत नाहीये. यात कसला विचार? उद्याच मी द्वैतवनात जातो आणि त्याचा मी तसा निर्धारच केला आहे. तू येणार नसेल तर मला फक्त काही सैनिकांची तुकडी दे, मी सहज मोहीम पूर्ण करून येतो. तुला काही शंका आहे का यात? कर्ण उद्गारला. यावर दुर्योधन म्हणाला, अंगराज, मला तुझ्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण माझ्या मनात जरा वेगळीच योजना आहे. पण तुला काय वाटतं दुर्योधना, पांडव चालून येणार नाहीत आपल्यावर? कर्ण उद्गारला. नक्कीच येतील. ते शूरवीर असतील तर नक्कीच लढतील, पण असं कुठलंही आवाहन देऊन चालणार नाही. किंबहुना द्वंद्व तर नाहीच नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळी युक्ती करावी लागणार आहे. कर्णा, मी एक विचार केलाय. मी सुवर्ण अलंकारांनी सजलेल्या अनेक सुंदर दासींना जलक्रीडा करविणार आहे, आणि तेही अरण्यात. आणि आपल्या कुरूंच्या काही सैनिकांसमवेत त्या जलक्रीडा करतील. पण दासी हस्तिनापुरातल्या नाहीत, तर इंद्रप्रस्थातील असतील. मग त्यांना बघून द्रौपदीचा जळफळाट होईल. कालपर्यंत तिच्या दासी म्हणून मिरवणाऱ्या सर्व दासी आज स्वर्णाभूषित होऊन तिच्यासमोर रंजनात व्यस्त आहेत, आणि ती अशी आभूषण रहित कुटीत संसार करते आहे. त्यामुळे तिच्या अंगाचा तिळपापड होईल. ती भीमाला डिवचेल आणि मग तो दासींवर चवताळून येईल. त्यावेळी आपण त्याच्यावर हल्ला करायचा. त्यावर कर्ण म्हणाला, युवराज, मला आतापर्यंत सदैव असं वाटत होतं की तू मामांच्या सांगण्यावरून सगळे निर्णय घेतोस. पण मला तुझ्या कल्पकतेचं कौतुक आहे. शाब्बाश. कर्णा, संपूर्ण हस्तिनापुराला वाटतं की मामांनी युधिष्ठिराला कपटानं धुतात हरवलं, आणि म्हणून मग इंद्रप्रस्थ पण जिंकलं. पण मला सांग कर्णा, युधिष्ठिर काय तिथे दान करण्याच्या योजनेनं बसला होता काय? त्यानं काय पणावर लावावा आणि काय नको याचा त्याला कुणी आग्रह केला होता का? किंबहुना आपण जर धुतात हरलो असतो तर त्यांनी आपली पंचारती ओवाळली असती का? असो, वैद्यराज माझी वाट पाहत असावेत. मला उपचार घ्यावयाचे आहेत, आणि आता एका मोठ्या मोहिमेची सुद्धा तयारी करायची. असं बोलून दुर्योधन तिथून निघून गेला, आणि कर्ण त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तसाच पाहत राहिला. महारथी कर्ण.